भोपाळच्या जंगलात कारमध्ये सापडलं 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोकड. माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरातही सापडलं घबाड. एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली. पीआयच्या मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेतच दोघांमध्ये खडाजंगी. खडसेंच्या नार्को टेस्टची महाजनांची मागणी. संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून चौकशीतून सत्य बाहेर येईल. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सरपंच हत्या प्रकरणामध्ये टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवरती लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असेल तरी सुद्धा कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खाते वाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक. कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्टेशनमध्ये. शुक्लाला फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. पदावरून सुद्धा केलं तात्काळ निलंबित. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगाशी. महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. कल्याणच्या घटनेवरती राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे 2 जण सीसीटीव्हीत कैद. बाबा सिद्दीकी होण्याची वाट बघताय का? सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीसांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.